माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरदेव गावातून समोर आली आहे। दुचाकी हटवण्याच्या किरकोळ कारणावरून 53 वर्षीय अनिल कृष्णा आधावडे यांच्यावर गावातील गुंडांनी दगडांनी अमानुष मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे। या हल्ल्यात अनिल आधावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा जीव धोक्यात आला असता अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे। मात्र धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीचे स्पष्ट पुरावे उपलब्ध असतानाही नवघर पोलीस ठाण्याकडून तात्काळ कारवाई होत नसल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबियांनी केलाय। पीडित न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। इतकेच नव्हे तर आरोपींकडून आम्हालाही मारहाण झाली असा दावा करण्यात आला असून त्याच आधारे पीडितावरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमके हल्लेखोर कोण आणि पीडित कोण हे स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पीडिताला न्याय मिळणार की नाही हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून निष्पक्ष तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते। आपलं नाव काय आणि आपलं जे काय बातमी आहे सांगितलं आहे त्यांच्यावरती काय नेमकं अटॅक झाली, काय घटना घडली त्या संपूर्ण तुमचं नाव काय, त्यांच्यासोबत घटना घडली, नेमके काय घडलेलं आणि आता त्यांची सध्याची परिस्थिती काय? माझं नाव नंदिनी आठवडे पाटील। आम्ही गोरदेव गावात राहतो। माझे यजमान अनिल आठवडे। मी शुक्रवारी संध्याकाळी माझ्या बहिणीकडे गेले होते। 4 वाजता घरून निघाले आणि त्याच्यानंतर आमच्या म्हणजे फर्निचरचं काम चालू आहे, तर बिल्डिंगच्या मागच्या साईडला तो बाहेर कटिंगचं काम वगैरे करत होता फर्निचरवाला। तिकडे माझे मिस्टर उभे होते आणि आमचा जो केअरटेकर आहे तो खालच्या रूमचा एक दरवाजा बंद करत होता। त्यावेळेला अचानक निलेश लक्ष्मण पाटील, विक्रम लक्ष्मण पाटील, जे माझे लहान काकांची माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ लहान, त्यांची मुलं आहेत, ते रिअल कझिन्स आहेत माझे ते। तर आणि दुसरा आणखी रिअल कझिनचा मुलगा सागर नरेश पाटील, हे लोक डायरेक्टली आले मारायला। निलेश आणि विक्रमने आमच्या केअरटेकरला मारायला सुरुवात केली आणि त्याच्यात मग माझे मिस्टर मागून ओरडत आले की अरे का मारताय त्याला, मारू नका म्हणून। तर मग त्या बाईक बाजूला केली, स्वतःला शाळा असं काहीतरी भरपूर शिवीगाळ केली। तर माझे मिस्टर ओरडत होते आम्ही तुमच्या बाईकला हात सुद्धा लावलेला नाही आणि माझ्या माणसाने पण नाही लावलाय। मला इतकं वाटतं की तुम्ही हे सीसीटीव्ही चेक करा, आमचे ना तुमच्या बाजूला आहेत नरेश परशुराम पाटील, त्यांचे सीसीटीव्ही लागले, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करा की कोणी बाईक बाजूला केली। नंतर तुम्ही माणसाला मारायला पण ऐकूनच नाही घेतलं। त्यांनी ढकलत मागच्या साईडला नेलं। मे बी त्यांना असं वाटलं असेल की मागच्या साईडला आमचा कॅमेरा नाहीये म्हणून मागच्या साईडला नेलं आणि खूप मारलं। तुम्ही बघू शकता सीसीटीव्ही फुटेज मध्ये। माझं नाव डॉक्टर तन्वी आधावडे। काय बोलणार तुम्हाला दोघांची मारहाण झाली, काय घटना होती, काय किती गंभीर होती? मला संध्याकाळी कॉल आला मम्मीचा। एक फर्स्ट कॉल तिचा आलेला, ती गेलेली मावशीकडे। एकतर फर्स्ट कॉल आलेला, आम्ही आरामात बोललो, ठीक आहे सगळं झालं। 15 मिनिटांनंतर परत तिचा कॉल आला आणि रडायलाच लागली। बोलली निलेश मामा, विक्रम मामाने तुझ्या पप्पांना मारलेलं आहे, डोक्यावर मारलंय, दगडाने मारलंय। मी जे होतं हातात सोडून मी निघाली, तशीच निघाली। इकडे आले हॉस्पिटलला, त्यांना विचारलं कुठे येत आहे, हॉस्पिटलला आले। त्याची पहिला अवस्था बघितली मी, काय पूर्ण शर्ट बनियन सगळा रक्ताने भरलेला होता। मी येईपर्यंत टाके मारलेले होते, इकडच्या डॉक्टरांनी सांगून टाके मारलेले। MLC काढली, MLC मध्ये सगळं त्यांचं नोंदलं गेलं। डोक्यावर मार आहे तर MLC काढावाच लागतो। MLC इज अ मेडिको लिगल केस, त्याच्यावर आपल्या FIR जातो। MLC काढली त्याच्यावर आणि त्यांना ऍडमिट केलं। मग ते प्रोसिडिंग्स मी हॉस्पिटल बेसिसवर बघत होती, जे म्हणजे माझे बाबा आहेत ते मला वाटणारच आहे ऑब्व्हियसली। मी माझ्या हॉस्पिटलमध्ये असे केसेस बघितले, माणूस येतो 5 मिनिटं फक्त हॉस्पिटलमध्ये राहतो आणि तिकडेच ठार मारतो, डोक्यावर मार लागतो माणसाला, तेव्हा इमिडिएट डेथ असं होऊ शकतं त्यांची इमिडिएटली। तर इनिशियली सिटी स्कॅन बघून त्यांचं ब्रेन मध्ये काय ब्लिडिंग आहे का, सर्जरीमध्ये घेऊन जायला लागतं का त्यांना, ते पहिलं बघायला लागतं आपल्याला। तर ते मी सगळे बघत होती आणि माझी आई
आणि माझा भाऊ शिक्षणाला हॉस्टेलला राहतो. माझी आई ती पोलिसांकडे ती इंटिमेशन लेटर घेऊन गेली. पोलीस जेव्हा आले इकडे विचारपूस करायला, स्टेटमेंट घ्यायला, तेव्हा आम्हाला विचारत होते की काय काय झालं, तुम्हाला कुठे लागलं, काय लागलं. म्हटलं बघा, तुम्हाला डोळ्याला बघता येते काय आहे, समोर आहे तुमच्या. आम्ही काही तुम्हाला रिपोर्ट पण दाखवायची गरज नाही, समोर दिसते सगळं. त्यांनी लिहिलं सगळं. पण त्या हाताला फ्रॅक्चर आहे का हे ते. म्हणजे काही तुम्ही जे जरी नाकारलं ना की नाही आहे, तुम्हाला मुक्का मारच लागला, काही दुसरं काही दुखापत झाली नाही, तरी डोक्यावर मार लागला ना, दॅट इज अ ग्रीवियस इंजुरी दॅट कॅन कॉज डेथ, इमिडिएट डेथ. तुम्हाला हाताला लागला, इथे लागला, फ्रॅक्चर झाला, माणूस मरत नाही. डोक्याला लागलं की ते बोलतात, त्यांनी पण फ्रॅक्चरचं सांगितलं. फ्रॅक्चर आणि डोक्यावर, हाताला मार आणि डोक्यावर वार, ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. ह्याच्यात कम्पॅरिझनच नाही व्हायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, असं माझं म्हणणं होतं. मी जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड करत होते ना, हेच माझा म्हणायचा प्रयत्न होता. सेकंड टाइम ते आले सॅटर्डेला, दुसरे डॉक्टर्स पोलीस आले, ते पण बोलत डॉक्टरांची ओपिनियन घ्यायला लागेल. मी बोलली ठीक आहे, तुम्हाला घ्यायचं एखाद्या डॉक्टरांची ओपिनियन घ्या तुम्ही, असं काय नाही. एकदा ओपिनियन घेतलं, परत खाली आले ते मला सांगत होते की तुमचे अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. मी म्हटलं बरोबर आहे, डोक्याचा मार आला त्याच्यात तुम्हाला डोळा बघायला लागतो, कान बघायला लागतो, सगळे फ्रॅक्चर्स बघायला लागतात, सगळे टेस्ट करायला लागतात, त्याच्यात वेळ जातो. बरं, चेस्ट ऍब्डोमेन पण आहे त्यांचं, त्यांना लाता वगैरे मारल्यात, त्याच्या हवा भरू शकते, रक्त येऊ शकतं, ते पण बघायला वेळ जातो त्याला. मी म्हटलं बरोबर आहे, इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहेत. पण इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत ना, मग त्याच्यावर आम्ही अजून काय म्हणजे कन्क्लुजन. तर काय म्हणणं तुझ्याबरोबर, काय घटना घडली, कुठे तुम्ही राहतात? मी गोडदेव गावात राहतो, श्री विष्णू आनंद भवन मध्ये. त्या दिवशी आमचं काम चाललेलं कार्पेंटरच्या मागे, इमारतीच्या मागच्या भागात. मी तिकडे उभा होतो, माझा कार्पेंटर बरोबर मी बोलत होतो. माझा जो केअरटेकर आहे तो पुढे दार लावत होता शिडीजवळ. तर दार बंद करता करता निलेश लक्ष्मण पाटील आणि विक्रम लक्ष्मण पाटील, त्याच्या मागे सागर नरेश पाटील, हे तिघ जण आले आणि माझ्या त्या माणसाला सुखसिंग चावलं, काय विचारलं की बाईक का काढली बाहेर बाजूला, हे ते करून त्याला मारायला लागले. मग मी तिथून पाठीमागून पुढे येईपर्यंत त्याला 2-3 चापट मारले, पाठीवर मारला होता. मग मी त्याला विचारलं निलेशला की का मारतोय, तो मला तू शहाणा समजत होता, तुला बघतोय, तुला इकडे तिकडे असं तसं हे करून शिव्या दिल्या. आणि नंतर मग मला पण मारायला चालू केलं, सगळे एकदम मारले. आणि मारत मारत मग मला दगड आणि विटांनी मागे बोटीचं झाड आहे तिकडे जाऊन मग दगडीने आणि हातात घेऊन दगड आणि वीट त्यांनी मारलं. ते दगड आणि वीट आता पोलिसांनी जप्त केलं. पोलिसांना पण तेच सांगितलं मी माझ्या माणसाच्या सहाय्याने पोलीस स्टेशनला गेलो आणि पोलीस स्टेशनवरून नंतर मग त्यांनी इकडे पाठवलं मला. आणि नंतर मग ते काय टाके बसले आणि हे. आता परत आता थोडंसं मला चक्कर टाईप होतं.